तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. रामभाऊ 7-8 दिवस गायबच होता तुम्ही. सुभाषराव, हातामध्ये वेळ होता, मला जरा भारत भ्रमंती करावी. कन्याकुमारीपासून जी चालत सुटलो, डायरेक्ट जम्मू काश्मीरलाच गेलो. चालत 2 टोकं. हे बीर पाखरू आहे. हां, मनात आलं तर अंदोबार निकोबारला बी जायचं, पण म्हणलं कुठं बेट वलडून हे जाता. कन्याकुमारीपासून सुरुवात केली, डायरेक्ट जम्मू काश्मीर. बाळासाहेब तर म्हणत होता उसा तोड आली त्यांची, ती रानातच गाणं टिपरी याचायला असते ती, त्यामुळे काय आपल्याकडे आली नाही ती 7-8 दिवस. ती गेल्या आठवड्यातली गोष्ट सांगत आहोत, ह्या आठवड्यातलं सांगतोय. किती दिवसात दौरा केला मग? 8 दिवसातच. 8 दिवस दाना चालू नॉनस्टॉप. नाही, 8 दिवस नव्हतं गावात. रेल्वेने जरी गेला असता तर 8 दिवसात आला असता तुम्ही जाऊन. रेल्वेचं वेगळं, रामभाऊचं कामच वेगळं. पण जीवनामध्ये 75% प्रवास असावा रामभाऊ, त्यामुळे अनुभव लय येते ते. आजपर्यंत तुम्ही किती प्रवास केला? मी काय अजिंठा येरोली, तुळजापूर, शिखर शिंगणापूर, आणि लय झालं तर तिकडे नागपूरकडे जात असतो. तेवढं विश्वास तुमचा. त्यापेक्षा तुम्ही जास्त विचार करू शकत नाही. तुम्ही कुठं एवढं फिरला आजपर्यंत? घरान सासरवाडी रान सासरवाडी हेच माझे विश्व. राम राम. ए बरा काय रामभाऊ दिसला का? रामभाऊ महाराजांच्या देवळाकडे बसले ती. बसले ती. हा. आपण रामभाऊ, आमच्या काळात दळणवळणाची साधनच नव्हती. आता तुम्ही पाखरासारखं कुठं जाता, कुठून येणार? हा साहेब, हा खायला आला काय? सायकल कुणाची घेतली का? नवीन घेतली काय? ह्याच्याकडे कुठला पैसा सायकल घ्यायला? अरे बाळू, कशाला आमच्या? बस हा, झाला पाप कराय मोकळा. ओ शाणे, मला काम आहे. अहो या मला काम आहे सुभाषराव. मला राव सुभाषराव, या माणसाला महत्वाचा विषय सांगायचा आहे. ताटेजराव माझ्या कोटाना करून ठेवला. मला जायचंय. थांबा. काय झालंय, गाय आणली बाजारात ना, आणि राव फसवले राव मला. एक सड खराब आहे गायचा, आणि 3 साड्यातनं दूध घेत या. मला गाय पोच करायची बाबा. तुला अक्कल नाही? आम्हाला नेता येत नाही असल्या चांगल्या कामाला. तुला काय मध्ये अक्कल आहे? तुला शिर्डीचा नीट काढा, तू गायचं काढायचंय रामभाऊ. बाळ्या, अरे रामभाऊनी गुरांकडे जरी बघितलं ना, मानाने धारा देतात. रामभाऊ, तुम्हाला माणसाचे पार काय, गुराढोराची नाही. अरे अरे, गुराढोराची पार गुराढोराला. पुढच्या 8 दिवसात दारू प्यायची नाही. का म्हणतोय रामभाऊ माहितीये का? माझ्या कानावाला आमदार साहेब बारामतीवरून कांबळेश्वर मार्गे कार्यक्रमानिमित्त फलटणला जाणार आहेत. काय बोलताय? हा, हे अशी दारुडी जर रस्त्यावर फिरताना आमदार साहेबांना दिसली. आणि दुसरी गोष्ट, सरपंचांना सांगावं लागेल, रस्त्यावर उकरडे लोकांनी गुरु बांधलेली, रस्त्याची स्वच्छता सगळी करून घ्यावी लागेल. बरं झालं सांगितलं आमदार साहेब याच्यात. मी आमदार साहेबांना मला 50,000 रुपये मागणार बाबा. माझी काही खराब लागली, मी करू काय त्याला? नाही, त्यांचा काय संबंध आहे त्या काही घेण्यात आणि ह्याच्यात? अरे मदत करते आमदार साहेब, चांगले आहेत राव. तुम्ही फक्त एकच काम करा बाळासाहेब, 8 दिवस का नाही आमदाराच्या कालावधीमध्ये दारू प्यायचं बंद करा. का अध्यक्ष? आमदार साहेबांच्या सत्काराला आपल्याला रस्त्यावर थांबावं लागणार आहे बाळासाहेब. आणि तुम्ही चांगली चांगली कपडे घाला, दारू पिऊ नका. एखादा हार वाटलं तर आणा. का करणार यायच्या साहेब?
अहो कोणवार आता कळलंच, पण एक पुढच्या 2-4 दिवसातच आहेत बघा. बिस्तरवारी काय करताय ती? दामा काय करताय? हॅलो हॅलो दुर्गा, तू काय कर, उद्यापासून कामाला जाऊ नको. उद्या दिवस जा आणि परवा काय करू माहिती का, आमदार साहेब गावातनं जायच्यात आहे. मी आमदार साहेबाकडे जातो आणि जेवणाची तारीख मागतो. तू काय कर, मेथी पिठलं, सांडग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी कर. आमदार साहेब मला एकदा म्हणलं होतं, बाळासाहेब तुमच्या घरी एकदा जेवा यायचंय मला. हा ए बाळू हा. ए सांडग्याची भाजी कर की सुकी कर, ए सुकी कर. हा सुकी भाजी आणि 2-3 चटण्या ठेव. आपलं गरिबाच्या लायकीने आपलं करू. ओ दुर्गा मसालेवाले, जमलं. ओ शाणे, आम्ही तुझ्या घरी जेवायला नक्की तो आमदार गेल्यावर, पण तुझ्याच्याने उठाठेव होणार आहे का? तुम्हाला कधी आमदार साहेब म्हणले जेवायला येतो म्हणून? माझा फोन असतो की आमदार साहेब. अरे बाळासाहेब, तुमच्या घरामध्ये बसायला जागा नाही, ती जेवणाची कशा 10-15 माणसं ओ, बसतील. विषय कट, हा? विषय कट. जेवणाचं नियोजन मी करणार, हा, 25 पकवान मी करणार. अहो, असं कसं रामभाऊ? पाठीमागचे 2 वेळेला आमदार साहेब गावात आलं जाऊ, तुमच्या दोघांच्या घरी आलं तर पाटलांच्या तुमच्या. आता नंबर कोणाचा येतो सोबत? माझाच. कसा येईल तुमचा नंबर? कसा म्हणजे? का तुम्हीच काय लाडकाय आमदार साहेब? 100%. उद्या कोणी लुंगा सुंगा उठवले म्हणलं मी फोन केला आमदारांना, सगळ्या केला आणि मी तिची भाजी केली. लुंग्या, तुला मी आमदार साहेबाचा माझा पर्सनल संबंध आहे. बाळासाहेब पुढची मला अरे नको तिकीट केले. बिकीट नाही पाहिजे मला अरे काय. पेताड्यांना टाळण्यासाठी आमदार साहेब गोड बोलतात. तुम्हाला वाटतं गुदगुल्याच वाजवतात तुम्हाला. बाळासाहेबांचा विषय बाजूला ठेवा. आणि तुला पाठ चौरंग म्हणतात वगैरे 100%. तुम्हाला माहित नाही, आमदार साहेबांचं माझं पर्सनल रिलेशन आहे. माझ्यामुळे वळखतात तुला. रस्त्याने येताना सुरुवातीला घर बोबडेल बाजूला मी लागतं. तुला मग. ए बाळ्या, मी तिथं नियोजन जेवणाचं करणार आहे, तुम्ही रामभाऊ मध्ये काय पकडा. संबंध आहे तुमचा? काय संबंध म्हणजे? हे बघा. बाळासाहेब नंबर माझा आहे ए, आता. माझी वार वा हे बघा, सगळ्याच्यात जेवण करा, ज्याच्यात चल म्हणतात त्याच्यात नेऊ, बस का? माझ्याच घरी येते. तुझ्या घरी कर भरपूर. सांडग्याची शिल्लक. भाजी आम्ही तू ना. मेथी पिठलं तुम्हाला हे लय- ए बिकारांना घालत नाही मी. अरे माझ्या चांगल्या माणसांना घाल. हे लय चुकीचं आहे, डावात मसाळा करताय तुम्ही सगळी. नाही नाही, लय चुकीचं आहे. अजिबात नंबर नाही. माझा होता चला. ना, आमदार साहेब म्हणलं होतं ना पुढच्या वेळी अध्यक्ष अहो, तुमच्या नंबर घरी येतो. तुमचा म्हणजे काय अ, ताम्रपत्र घेऊन आलाय होय तुम्ही? ओ शनी, श्रमदानाचं बघू, जेवाय कुणाच्या येतात ते पुढचं पुढे बघू. अरे जेवणाच्या अगोदर भांडणं लागली, जेवताना कशी शांतता असावी. थांबा. आणि काय माणूस जेवणार मी आमदार आता पोटभर? जाऊन भेटतो आमदार साहेबांना. पुढं? माझ्या तार- नाही, हे नाही. म्हणजे आमदार आमची साहेब- गरीबाची मतं चालते आणि जेवायला आमच्या घरी नकोय. ऐका एकटे एकटे गेल्यावर आमदार साहेब तिथं बोलतात हा, फडा फाडाफाड बोलते ते. चौघांना पण जावं ए, लागेल. जाऊ. तुम्हाला बोलत असतील, मला बोलत नाहीत आमदार साहेब. कारण मी मिंदाच नाही कशाला. आमदार साहेब नालायक माणसाच्या नादीच लागत हा, नाती नालायक तू या. अरे बाबा, कशाला म्हणता कुणाला तुम्ही? हा? सेपरेट जाऊन चालायचं नाही, चौघांना आमदार साहेबांच्याकडे कोण? जावं. हा. मी हो माणूस असं मी येणार नाही. हा, या कपड्यावर जायचं का बदलून जायचं? हायच कपड्यावर जाऊ ना. जाऊ ना तसाच. हो माणूस असलं मी येणार नाही. ह्यो ए माणूस- बाळ्या, तू नाही, हा. तुझा अरे व्हायचं जमणे उतरणं बघा केले? किती लोक नाव गावातली भांडणं गावात राहू द्या. ऐका हा. डायरेक्ट तिथे गेले गेले आमदार साहेबांना म्हणायचं हा. की येतायच तर अध्यक्षांच्या घरी जेवायला थांबावं लागेल तुम्हाला, असं तिघांनी पण तुम्ही ठिकाणी म्हणायचं. आम्ही म्हणतो की चालतंय. हा म्हणू चला. आलं का लक्षात? हा, छोट्या चला. छोट्या ये मेटी घेऊन ये पटकीने आपल्याला जायचं बारामतीला. हो बाळासाहेब, सगळ्यांनी एकत्र जायचंय, तुम्ही काहीतरी उद्योग वाढवू नका सगळ्यांनी. मग माझ्या घरी जेवण करणार आहे मी. मग तिथं गेल्यावर हा, मी इथून जेवाय तुझ्या तुझ्या घरी. वहिनीला स्वयंपाक करायचा तू करा वैर. ए बाळ्या, यार बायको माझी लय सुग्र नाही, तुला काय माहित कोंडी घ्या. रामभाऊ हा? लायकीत राहा. या मार लवकर. खाचीन मार बरं. खाचीन तुडवीन. कुठं नादात जाऊ आहे नका. काय? जायचंय आपल्याला. सुभाषराव, हं? बाळ्याला न्यायचंच वय. तर काय करावं? नाही हवं ना तर आमदार साहेबाला हितनं जेवणाचं ताट घेऊन ते आमदार साहेबाच्या तिथं जाईल आणि म्हणेल गावातला वाद झालाय, रूढ बदला आमदार साहेबांना. नेलं तरी खोळा पण नाही नेलं तरी खोळा. रूढ बदलून निघून हा. जाईल ती. आबरून आबरू जायचं काम आले. मग चला. चला. तुम्ही दोघं नाही चांगली. मग रामभाऊ काय येणं काढलं आज? आमदार साहेब, आपल्या माध्यमातून मध्यंतरच्या काळामध्ये जो निधी प्राप्त झाला त्या प्राप्त परिस्थितीनुसार गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली बर आणि विकास कामे होत असताना गावात थोडंसं कुरबुर झाली, सरपंच पार्टीची हाणाहाणी झाली, परंतु मी सोडवल्यामुळे तो तंटा मिटलेला आहे. मात्र आपल्या माध्यमातून फार मोठं काम झालं. आणि इथं दवाखान्यात पण आलो होतो, गणाला जरा दाखवलं. काय झालं? काय झालं गणाला? ते घरातलं ते तेल बादलं ना ह्यांच्यात, ते डबा आणलेला. तिकडे इथेच पाय लावू. नाही गणा कोण तुमचे पुतणे काय? हा पैलवान बर पोट बिघडलं म्हणून दाखवलं. नाही सुभाषराव, ते त्या आमदार साहेब त्या तेल विक्रेत्यावर बॅन आणलं पाहिजे. बर मी तुम्हाला रिपोर्ट पाठवतो.
बरं ठीक आहे, मग काय 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 म्हणताय तुम्ही? तुम्ही कांबळेश्वरवरूनच काहीतरी जाताय पुढच्या 2-3 दिवसामध्ये फलटणला. हो हो, माझा नियोजित दौरा आहे, बरोबर आहे. मग माझे हात जोडून येण्याचे साहेब, मी काय केलंय माहितीये का, पुशेगावची बाजरी हिरवीगार बर त्याची भाकरी, टिटेगडचा हातसडीचा तांदूळ राजाभाऊ केळकर त्यांनी पाठवलेला, वाटलेल्या डाळीचं पिठलं, आळूच्या वड्या आणि सांडग्याची भाजी करतो मस्तपैकी. माझ्या घरी तुम्ही जेवा यावं लागतंय, मी पाया पडतो, असू द्या. माझ्या घरी तुम्हाला जेवा यावं लागतंय. बाळो, आमदार साहेबांचं नियोजन तरी विचार, परस्पर ठरवू मी नको. माझं प्रेम आहे आमदार असू द्या साहेबांचं. रामभाऊ, नाही बाळासाहेब तुम्ही- माझ्या घरी जेवा यावं नाही लागतं, नाही आहे, बाळासाहेब. नाही तर मी जीवाचं काय करून घे. आमदार साहेब मागच्या वेळेला काय म्हणलं होतं की पाटलांच्यात आणि रामभाऊंच्यात आलोय, अध्यक्ष तुमच्या घरी पुढच्या वेळेला नक्की येतं असं म्हणलं होतं साहेब. मग तुम्ही मला कसं टाळू शकता साहेब? नाही नाही बरोबर आहे. साहेब नाही नाही सुभाषराव, तुमच्या घरातल्या जेवणात लय सोडा असतो, पोट फुगते ते माणसाची. मग हे जेवण असं करा आमदार साहेब, बोला पाटील. जेवण नको, नाश्ता नको वेळेच्या अभावी, तर काय करा तुम्ही आमच्या आपण ते मला कुठं नाही म्हणत आहे राव अजून. आवा पण फळहार करते नको, माझ्या घरी जाऊ दे. फळ डाळिंबाची बाग आपल्याला भरली यावर्षी. आळूच्या वड्या, सांडग्याची भाजी, वाटल्या डाळीचं पिठलं आणि फोडणीचं वरण करतो. चला येऊ का आम्ही? हे बाळो थांब. तुमचं आहे का काही रामभाऊ अजून काही? जेवणाची तारीख फक्त आमदार साहेब मला द्या. सुभाषराव, तुम्हाला लोक नावं ठेवतील. भावकीतलं तुमच्या शेजारचा माणूस नाही का वारला, लोक म्हणतील ना तुम्ही कसं परवा. नाही नाही, म्हणजे असं म्हणतात चारही ठिकाणी येऊ का मी जेवायला? हा नाही, थोडं- माझ्या घरी फक्त नाही या. बाळो, गरीबात मोठ्याच्यात कोणी जाते, पण बाळो. गरीबाच्यात हे बाळो दाल चटणी आपलं खाऊ. आमच्यात फक्त 2-4 फळं खायची फक्त, बाकी काही नाही. माफ करा, बाळू पिलेला आहे, कुणाचं ऐकू नका. माझ्या घरी चला आमदार साहेब. ठीक आहे, आता ऐकलं मी तुमचं सगळ्यांचं, पण रामभाऊ माझा धावता दौरा आहे. मला फलटणला माझा ऐका, राज्यस्तरीय महिला मेळावा आहे, बचत गटांच्या संदर्भातला मोठा कार्यक्रम आहे, माझ्या हातनं उद्घाटन आहे त्याचं, आणि नियोजित ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे. तुम्ही सगळं ऐकून घ्या माझं. तिकडं मी जेवायला जाईल. फार फार तर मी 5 मिनिटं देईल तुम्हाला. चहा पाण्यासाठी मी येईल. अध्यक्ष, या की माझ्या घरी. चौघांपैकी कोणाच्यात ना ते तुम्ही ठरवायचं. आपण रानातून फळं तोडून आणली ती. नाही 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 पाटील, मला वेळ असा मी कधी चुकवलंय का तुम्हाला? असू दे बाळू. पाटील वाटायला लागले. थांबा, आपण आपला आपण ठरवू. ठीक आहे आमदार साहेब, आम्ही कळवतो कोणाच्यात 5 मिनिटं थांबायचं ती. राग मानू नका. नाही. काय पाटील, मला मग एक काम करा, तुम्ही त्या महिला बचत गटाच्या तिथं माझ्या बायकोनं काय केलंय, लसणाची चटणी, जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, असं एक चटण्या बनवल्या तिथं इकायला मला तेवढं नाही, मदत एका स्टॉलची व्यवस्था करायला हवा मला घरी, मला मदत तेवढी. आणि ऐका, हे असलं ह्याच्यात सुद्धा राव तुमचे मतभेद. एक जीवानी म्हणजे ते तर जाऊ दे, ती दुसरी पार्टी नाही, पण तुमच्यात तरी एक जीवानी राहा. गावात आमदार साहेब की पुढारी घाण करते ती गावातली. नाही नाही, असू द्या. हो का, मी महिला मेळाव्याला ज्या जाणार आहे ना, बचत गटाच्या मार्फत आहे ना, महिलांचं सबलीकरण होतंय, सशक्तीकरण होतंय. तुम्ही पण मनावर घ्या. त्या बचत गटाच्या मेळाव्यात भाषण करायला मलाच बोलवलं होतं, पण तुमची तारीख फिक्स आहे म्हणल्यानंतर मी म्हणलं जरा तुमची व्यवस्था गावात सत्काराची करावी. पण ऐका, मी जाता जाता नक्की 5 मिनिटं येतो. फक्त चहा पाण्याला कोणाच्या घरी रामभाऊ तुम्ही ठरवा. आम्ही ठरवतो, मी ठरवतो. चालतंय. चला बाळो. आणि चहा घेतला का तुम्ही? सगळं झालं. तेवढं फक्त माझ्या बायकोने कारळ्याची, लसणाची, जवसाची, शेंगदाण्याच्या चटण्या बनवल्या, तेवढं बचत गटात डॉल मला द्यायला. बाळो, आम्ही इको लागतो इथनं. नाही नाही, असू द्या. ऐका, थोडं आम्हाला पण आणा जरा चवीला. काय आमदार साहेब, चहा घेतला का तुम्ही? चालतंय. थँक्यू. काय काम झालंय? गॅपटून डोकं काय विरोधकाला म्हणायचं. हा, विरोधकांना काम करावं नेवशे सरपंचानी. काय तुम्ही आहेच की काम करावं नेवशे सरपंचानी आणि त्याच्या सहकार्यानी बरोबर. म्हणजे ही आधीच की बरोबर. तुम्ही राव, मला हीच काय कळणार. तुम्ही ही काम आणि हीच सकाळ धरणं बघत बसलाय. ती विरोध पार्टी गेली की आमदाराची तारीख घ्यायला जेवायसाठी, तुम्ही बसा इथं काम करत गावात. मला मागाशीच कळालंय. आमदार रामभाऊ साहेब जेव्हा ना, हो येऊ शकतात, काही अडचण नाही. सरपंच तारीख मागा गेलं. गावातली काम करत. सरपंच प्रथम नागरिक कोण आहे आपल्या गावचा? सरपंच. सरपंच असतो प्रथम नागरिक. मग किंमत कोणाला जास्त असती? सरपंचाला. मग सरपंच रामभाऊच जेवायला येणार आहेत ना, तारीख मिळू द्या. पण जेवणार मात्र तुमच्या घरी. माझ्या घरी जेवणार मात्र तुमच्या घरी. काय संजू शेट्टी झाला काय तुम्ही? संजू शेठचा शब्द आहे.
तसं नसतं. प्रथम नागरिक सरपंच येऊ शकतात, त्यांनी मागितले तर येऊ ह्यांनी शकतात. गेलं पाहिजे, ह्यांनी गाव सोडलं पाहिजे. ऐका. जातील ना. कधी आमदार साहेबांनी काय सांगितलं होतं पाठीमागच्या वेळेस की दोन्ही गटात तुम्ही शांतता ठेवा, भांडण तंटे करू नका, सलोखा ठेवा. त्यांनी कधी सांगितलं होतं त्यांची निवडणूक होती आमदारकीची म्हणून त्यांना मताचं असं विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं. पण आपण आपला सोडायचं आहे का? आणि ती काय आपल्याच गावात नाही, ती प्रत्येक गावात हीच सांगतात. मग तेव्हा आपला- मतभेद करू नका. हा, आपला हे विरोधक महत्वाचं. सोडायचा का? नाही नाही, कसं सोडीन? मग मी काय सांगतो, काय माडवा चालणारा माणूस. मी सांगतोय तसं करा. 5 किलो मटण घ्यायचं बोकडाचं, बर 4 किलो मासे आणायचे, बर वाम, हा. फ्राय आणि बिर्याणी सुक्क सगळं करायचं. जेवायला आमदार तुमच्या घरी आणायची जबाबदारी साधू शेठ, बघा. तुम्ही फ्राय करायला लावचाल, लालणी करायला लावचाल, बिर्याणी करायला लावचाल, पण आमदार साहेब ह्यांच्या घरी येण्याची जबाबदारी तुमची, ही लक्षात राहू द्या. ओ. नाहीतर चेअरमन हा, मी काय म्हणतोय, आमदार जर ह्यांच्या घरी नाही आले हा. तिथून पुढे तुमचं बुट्टाड आहे, मग माझं टाळू आहे ना. वा हा. वा. नाही नाही, ही यावंच सगळं लागेल. शब्द आहे. संजू शेठ सरपंच ऐका की, आमदार झालं ना पुढे जिल्हा परिषद निवडणूक आहे, सदस्यपद तुम्हाला मिळू शकतंय. बनव तुम्ही. बर बनव नाही बनवणंच लागणार तुम्हाला. बनवायचं आणि बनवायचं, कोण येणार, हा. किती येणार? त्यांच्याबरोबर 7-10 जण येतील ना. हा. किरकोळांचा विचार कर नका सरपंच, पुढचा विचार करायचा. बर नाव वाजणार कुणाला? आपल्यालाच. मग अहो पण ही लगेच बारीक तोंड करतो या. ह्यांना रस्त्याची कामं दिली, संडासाची कामं दिली, गटाराची दिली, त्यावेळेस तुमची तोंड फुलालते ती. आणि आता येऊ द्या ना, 10-5 कार्यकर्ते आली म्हणून काय फरक पडतो? चेअरमन, मी काय म्हणते, हा. जर रामभाऊच्या घरी जेवलं बर आमदार हा. होय म्हणून चला, जेवणार तर नाही. हा. जेवणार कोणाच्या? तुमच्या. आपल्या. हा, हा. हा. पण ती उद्या काय म्हणणार, आयला सरपंचाच्या गावात गेलो पण सरपंचाने साधं जेवण केलं नाही, म्हणजे तुमची पात्रता कळणार, 4 गावात तुमची आबरू जाणार. आईला भास खरं. त्यासाठी 5 किलो बोकडाचं आणायचंच. आता आणतो. ऐका की सर, नाही जर झालं ना तसं काय, ऐका की तुम्ही राव मग महसूलची माणसं आली की आमच्या घरी रेशनिंग दुकानदार दिसतो तुम्हाला. मग रेशनिंग तुम्ही वाटता, पैसा तुम्ही खाता, मग कोण म्हणजे हा, पण ती गावाला बाकी- वाटता. आपले काढू नका. काय नाही का की महसूलची माणसं आली की आमच्या घरी राव. आमदार येत असलं तर येऊ द्या की, मग मी पण जेवाय करतो की. किरण शेठ, सरपंच तुम्ही हो, येऊ द्या काय गरीबाच्या घरी. हो, तसं नाही करायचं. ऐका अहो, किरण शेठ, आमच्याकडे येणार. तुमच्यातनं तेल, मसाला, परत लागणार तांदूळ, ही सगळं तुमच्या घरनं ह्यांच्या घरी येणार. तिथं मस्त आता हो. पैकी मसाला. हा, हे असलं देऊ घरी. शाने तांदूळ बिर्याणीला त्या तांदूळाची बिर्याणी करता का? हा, बरोबर. लगामध्ये नाव जाईल की. हा? रेशनिंगचा तांदूळ खरं नाही, पण बाकीचा मसाले सांगू. तुम्ही तयारीला असू द्या, लागा. असू दे. सरपंच तुम्ही तयारीला लागा. मी आमदार साहेबाला हाताला धरून आणायची जबाबदारी माझी. नाही नाही, करावं लागेल. ताटाव बसवणार तुमच्यात. ताटाव हा शब्द आहे सजू शेठचा. केलं. नाही चला म्हणतो. जाऊ, लगेच जावा तुम्ही बारामतीला. तुमचं मोडायचं नाही परत. तुम्ही बघा पुढे. अहो, आम्ही हाय सगळं कराय, तुम्ही का काळजी करताय सरपंच? मी हाय की. होऊन जाऊ द्या. काय म्हण का ना, घर सोडल्याशिवाय आणि गाव सोडल्याशिवाय अक्कल वाढत नाही. तेवढं मात्र खरं आहे बरं का काके. एक नंबर. म्हणून तर अण्णा आपली फॅमिली ना अख्ख्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात अकलीच्या बाबतीत 1 नंबर आहे. हो. आपल्या इथं ज्ञानी कुणी आहे का? नाही, कारण नाही. काकी आपण 6 महिन्याला फिरतोय, 6 महिन्याला आपली ट्रिप आहे. हा? हा. मग बर काके, ह्या बारीला आपण जे फिरायचं ना, महाराष्ट्रातला कानाकोपरा पिंजून काढायचा बरं का. हो, महाराष्ट्र दर्शन. हा, आणि सुरुवात कुठनं करायची माहिती का अण्णा? हा. जम्मू काश्मीर पासून सुरुवात करायची. हे गायबान्या, जम्मू काश्मीर कुठं महाराष्ट्रात आहे का? नाही काय माहिती का अण्णा, मला तिथं जाऊ नये ना, हा, वाघा बॉर्डर बघायची या. योगी डोक्यावर पडलेलं. वाघा बॉर्डर कुठं, जम्मू काश्मीर कुठं? पंजाब मध्ये वाघा बॉर्डर आहे, पंजाबच्या आणि पाकिस्तानच्या बॉर्डर. असं आहे काय? हो. मग अण्णा हा. पंजाब मध्ये जायचं आपण, हो. आणि वाघा बॉर्डरचं मला तिथं जाऊन दर्शन घ्यायचंय, हो. आणि तिथली माती कपाळाला लावायची. वा वा. कारण काय झाले माहिती का की, मला मिलिटरीत भरती व्हायचं होतं. माझं लय स्वप्न होतं का, हे स्वप्न आदूर राहिलं. अजून सुद्धा कधी कधी ना माझ्या स्वप्नात अशी मिलिटरीची ताकद संचारती. मी सुद्धा मिलिटरीत असतो ना, आता अण्णांसारख्या मिशा असत्या माझ्या. अण्णा हो. गाना अख्खं महाराष्ट्रात कुठंच ठिकाण नाही राहिलं का फिरायचं? बाहेरच्या आपल्या महाराष्ट्रात येतात आणि आपण बाहेर जायचं का? नाही, आपले ठिकाण आहेत, पण ही माझं स्वप्न होतं म्हणून मी म्हणलं बर ती जाऊ दे मरू दे. पण अण्णा हा. ह्या वेळेस माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. हा. मागच्या बरेला आपण राजस्थानला गेलो फिरायला. हा. नको म्हणलं तरी अण्णा उंटाव बसलं आणि उंट खाली बसला. त्या उंटाला उचलायला भाऊला क्रेन आणावं लागली, खिशातलं 5-10 हजार रुपये गेलं.
असला उद्योग तुम्हाला कोण करायला सांगतो? ते उंटच मर तुकडा होता, स्वस्त मिळतंय म्हणून आणला तुम्ही चुलता पुतण्यानी. उंट मर तुकडा नव्हता, मग तुम्ही दष्टपुष्ट होता. उंटाला तुमचं वजन झेपलं नाही. तुम्ही कसं बी जा, हे आणि मी इमानातनं जाणार आहे बरं का, इमानातनं प्रवास करणार आहे. पण आम्ही तुम्ही आम्ही पाय चालू होईल. फीडर बघून कुठनं आम्ही पोहोचू की तोपर्यंत. होय का? मग अण्णा आपण जाऊ की हिमालयात पळत डायरेक्ट चिंग 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 चिंग. अरे हिमालय मध्ये काय ते डाकाळ्या काय का मोठ्याळ्याला जायचंय? हिमालय कुठे आहे माहिती का तुला? माहिती सगळं मला माहिती आहे. भाऊनी सगळं मला लहान असताना फिरवून आणलंय. या काय झालंय? काय नाही भाऊ, परवा दिवशी आपण ट्रिपला जायचंय ना, तिथं नियोजन केलं या. बॅगा सुद्धा भरून झाल्या. हा, कुणी कुठं जायचं, कुणी कुठं नाही जायचं, कुणी कशावर बसायचं, कुणी कशावर नाही बसायचं, सगळं नियोजन झालंय. गावाची नावं सुद्धा आम्ही लिहून काढल्यात. मी ठरवल्याशिवाय कोणी कुठेच जायचं नाही. बॅगा भरल्यात ना? हो हो. खाली होता का? का? मी सांगाल तेच. घरातला मालक कोण आहे? तुम्हीच आहे. मीच आहे, म्हणून मी सांगतो की कुणी कुठंच जायचं नाही. अण्णा लगेच असं बटरागत तोंड कर नका. परवा दिवशी आमदार साहेब घरी येणार आहेत. आमदार वा वा वा. या ना. कुणाच्या भाग्यात नाही ते आपल्या भाग्यात मिळालं. हो. अख्खं गाव पिचाडलं, आमच्या घरी चहा पाण्याला चला, आमच्या घरी चहा पाण्याला चला. शेवटी गावानं सुद्धा माझ्या पुढे हात टेकावलं. मला रामभाऊ चहा पाणी तुमच्याच होणार. अहो अहो तसं नाही भाऊ. अहो आमदार काय तुमच्यापेक्षा लांबचे आहेत वय. अहो तुम्ही जो फोन केला तर रोज आमदार घरी येऊन बसायला तयार आहे इथं. हा? आपण आधी ट्रिपला जाऊ आणि तुम्ही कधी बी आमदार साहेबांना बोलवा. ना औषध फुकट फिरायचं का? फुकट आता पैसे जातात का नाही? हो. फुकट जर फिरायचं असलं ना, जिल्हा परिषद मी सदस्य झालो, अध्यक्ष झालो, विमानाने जाऊ. सगळीकडे मोफत प्रवास. जगाचा किती पण आनंद घ्या, दूरदृष्टी ठेवा ना. आमदार आल्यानंतर तुमची एकच जबाबदारी, ओ मन हलवू नका, घर चाकाचक करा, स्वच्छ ठेवा. ना तोंडबिंड धुऊ. हा बघितलं तर म्हणत्या लगा यांचं काय इस्त्री मळल्यासारखं झाले. अण्णा हा स्माइल करा आणि मध्ये मध्ये बोल नका, मी इथं गाजावलं मी तिथं गाजावलं. भाऊ तुम्ही फक्त सारखं दुसऱ्याला नियोजन द्या. चकाचक राहा, तोंड चांगली ठेवा आणि तुम्ही ब्रँड आहे. कशाचं ब्रँड आहे? तुम्हाला जर आता धुतलं तर पोताभर मळ निघल. गाणं अरे या मळाचं सुद्धा काहीतरी महत्व आहे. मी काय मळ वाढवतो? अरे हीच मळी जर शेतात टाकली तर पीक कशावर येते? केवढी दूरदृष्टी भाऊ, मला कळलंच नाही बरं का. अरे तुम्हाला कळतच नाही माझं महत्व. अरे रामभाऊच्या प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं, विनाकारण नसतं. खायचं नाजरा का सर पसरायचं, मेकअप लावायची, लाली लावायची. सॉरी बरं का भाऊ, पण गाना तुम्ही जर झडपी अध्यक्ष होणार असेल ना भाऊ, कशाचा बी त्याग करू. हा ह्याला म्हणायचं माझा पुत्र. वाचराटासारखं जर बोलला ना, अशी जीभ हासडीन आणि बाहेर वाळत टाकीन. आणि येता जाता बघीन हो का लबा लबा करत होती गाण्याची जीभ म्हणून वाळाय टाकली. हो हो सॉरी सॉरी बरं का भाऊ. या अण्णांमुळे माझं बोलण्याचं प्रमाण लय वाढलंय भाऊ. चला कामाला लागा. कुणी काय जबाबदारी घ्या. गणा आपदीनं चहा पाणी द्यायचा. अण्णा थापा हाणू नका. अहो जावाय बापू, एवढा कॉमन सेन्स आहे ना मला. हाय मग का बसून पूर्वीपासून आहे. मी काय म्हणतोय भाऊ, आमदार साहेब जर आपल्या घरी चहा प्यायला यायच्यात, डायरेक्ट आसामवरनं चहापत्ती आणू, गुजरातवरनं दूध मागवू आणि माळेगाव कारखान्यातनं साखर घेऊ. असा चहा खलवून काके बनव का नाही? असा चहा बनवीन का नाही? आमदारांनी साहेबांनी आधी बी तसा चहा पिला नसेल आणि नंतर बी कधी भविष्यात पिणारच नाही. असा एक नंबर खमंग चहा बनवते. ए शान्यांनो, आपल्यात काय चहा टँकर भर बनवायचा नाही, 4-5 कप बनवायचा आहे. ए आसामला चालला तसं नाही, गाव गोळा झालं तर त्याचं म्हणणं आहे. ए गाव गोळा करायचं का आपणच पाहिजे, माझं मी ठरवून. त्या नियोजनात तुम्ही पडायचं नाही. कामाला का उठा. नियोजन लक्षात आलं? आलं लक्षात. ज्याने त्याने आपापली कामं करायची. पुढचं रान हाणायचं नाही, नाही तर मळच तोवर आणीन. मळलेला म्हणतो काय? माझ्या डोक्यातली कल्पना आहे का गाड्या? ज्या वेळेला आमदार साहेब येतील त्यावेळेला मी 5 गोळ्यांची ठॉय 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 सलामी देणार. आयला भाऊ एकच नंबर होईल, लय हवा होईल गावात. ठॉय ठॉय करणार ते नरसाळ करा ठेवा. दिसू बी नका तुम्ही आमदारांपुढं. लायसन कट करायला लावीन. अशाने मिळेल का मला तिकीट? होईल का माझं स्वप्न पूर्ण? पोरासारखं काहीतरी उगाच बोलायचं. बरोबर आहे भाऊ बोलतात ते. भाऊची काही झडपी तिकीट उगम निवड नाही केली. भाऊ म्हणजे गावातला झबरा. माझा काय उद्देश वाईट झबरा नाही, शिंह नाही ना, घबरा आहे घबरा. म्हणजे शेमात आहे गब्बर. जा आम्हाला सुरुवात करा. बरोबर. गाना
उठ उठ, नाही तर झापडीतच पाडीन. हो हो भाऊ कामाचं आशीर्वाद द्या, कामाला सुरुवात कर. जा. काम म्हणलं की नकोच म्हणतोय माणूस आजकाल. तर काय लगेच अंग टाकून देतय. हा ना. हे बघितलं का अंग चोरून कसे काम करत होते. हो. बरं रानात जाताय का मीच जाऊ? नाही, मी आता क्षणभर घेतो विश्रांती. तुम्हीच बघा रानातलं. होय रामीर, काय लागा आपलं त्या उज्याचं गाणाचं तुझं माझं नुसतं म्हणत्यात फिराय जाऊ. किती दिवस झालं आपण नियोजन केलेलं. अरे छोट्या फिरायला जाऊ म्हणजे अरे त्याला पैसे खर्च करायला लागते ती का नुसतं फिरायला जाऊ म्हणलं की झालं का? मला काय आम्ही देत नाही का थोडं का होईन देतो की आम्ही. मी काय म्हणतोय की गाणं ही पण चालले ती आपण जायचं का त्यांच्या बरोबर? अयो त्यांच्या घरच्यांसोबत होई. जा की तो जातो तिकडे का त्यांच्या घरच्या आपण जायचं होई. त्याला काय करायचं, तुला काय करायचंय? नुसतं गोड गोड बोलायचं, भावलं नुसतं झाडावलं का ना. बाबा म्हणतात पोरांनो बॅगा भरा रे, जायचंय आपल्याला. ते आपल्याला बरोबर वाटतं आमिरला का त्यांची फॅमिली चालली आपलं काय काम आहे तिथं. मग नुसती वाट बघा, नुसती नियोजन करा, निघायचं नाव नाही निघत. मला माहिती एक वेळ तुला नाही तुझ्या बायकोला तुला यार पोरांनो हो का आला. अरे इथं बसलाय वय 100 वर्ष आयुष्य तुझंच नाव काढलं होतं. अरे तुम्ही माझं एकदा काय 1000 वेळा माझंच नाव काढणं का माझ्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. बोल की बोल की. अरे लय आनंदाची बातमी आहे. काय रे गाणं? परवा दिवशी आमदार साहेब आपल्या घरी चहा प्यायला येतात. काय सांगतोय? मग तू गाणं आमदार साहेबांचं दौर लय सर वाढल्या तुमच्या घरी. हा सारखं जेवाय काय येते ती चहा प्यायला काय काय नियोजन आहे चहा प्यायचं? आमदारांचं प्रेम आहे का भाऊ बर त्याच्यामुळे. अरे उगाच नाही असंच कोणा बी आमदार साहेब प्रेम करा मोकळे तू मग काय का अध्यक्ष म्हणले होते आमच्या बी घरी या. आमदार साहेब म्हणे गेट आउट. बर चालतं वाईत ना रामभाऊच्या घराशिवाय म्हणले कोणाच्याच घरी चहा प्या थांबणार नाही. मग अरे आम्ही लय एकनिष्ठ आहे पहिल्यापासून आमदार साहेबांबरोबर. शुद्ध एकनिष्ठ माणसं आमच्या 5 पिढ्यात ना आमदार साहेबांबरोबर एकनिष्ठ इथं. हा बघ आमचा पजा एकनिष्ठ, आमचा आजा एकनिष्ठ, आमचा बाप एकनिष्ठ, आमचा भाऊ एकनिष्ठ आणि मी बी आता एकनिष्ठ आहे आमदार साहेबांबरोबर. एकनिष्ठ राहावा पण निष्ठू नका त्याच्यातून. नाही नाही मी काय म्हणतो तुला तुझ्या लक्षात येते का काय आमदार साहेब काय येत असतील? काय येत असतील तुला माहितीये का? अरे सगळं मला माहिती. जेडपीचं तिकीट मिळणार आहे भाऊला. आता कसं बोलला ना? हीच तर तुझं चुकतंय, हीच तर तुझं चुकतंय. माझं हो आमदार साहेबांना कवाच भाऊला तिकीट दिलं असतं तसं असतं तर. पण आमदार साहेब आहेत का ना युवा नेतृत्व शोधतात. तरुण पाहिजे त्यांना तरुण. अरे कशाला तरुण? अरे भाऊ सारखा तरुण आहे का दुसरा कोण गावात? अरे का ना भाऊ जे आहेत ना ती वरिष्ठांमध्ये मोडतात. तरुण नेतृत्व लक्षात आहे का? तरुण नेतृत्व. अरे तरुण नेतृत्व तू मी मग कोण? लक्षात घे तुला जर नाही मिळालं ना जाईल ना दुसऱ्या गावात. काय बोलतोय? अरे दुसऱ्या गावात जायच्या पेक्षा आपल्याच गावात जाऊ दे ना. आणि आपल्या घरात आलं तर काय वाईट आहे? अरे आता तसं जर तरुण म्हणलं तर मग मीच आहे. आणि कधी बी आपल्याकडे आलं तर आनंदच आहे की. पण मला काय मतदान देते लोक. काय बोलतोय का ना? अरे आता आमिर काय गावात नाही बाहेर जात नाही किंवा फिरत नाही. मी कॉलेजला पेट्रोल पंप म्हणू नको, हॉटेल म्हणू नको, टपऱ्या म्हणू नको, बारके हॉटेल म्हणू नको, सगळीकडे तुझी चर्चा. अख्ख्या कॉलेज मध्ये तुझी चर्चा. काय बोलतोय? हो तर कॉलेजमध्ये माझी चर्चा आहे. आता मला सांग एक पोरग नाव घेतं म्हणजे अख्खं घर त्यांचं नाव घेत असेल तुझं. काय होतं का म्हणजे टपरीपासून हॉटेल पर्यंत माझी चर्चा आहे. अरे तू लक्ष देत नाही रे माग. पण माग तुझ्या नावची लय चर्चा आहे. अरे गाना ही संधीचं सोनं कर. आमदार साहेब आलं का ना अरे जा ना त्यांच्यापाशी इम्प्रेशन मध्ये. हो कडक मध्ये एकदम कडक मध्ये जायचं. छापच पडली पाहिजे का ना तुझी. आमदार साहेब जाग्यावर म्हणलं पाहिजे बस ह्योच उमेदवार पाहिजे आपल्याला. काय बोलतोय? अरे पण भाऊ असतानी आता भाऊच करतोय बरं का सारखं. अरे तू कधी मोठा व्हायचा का ना? अरे भाऊ आहे की. अरे का ना वरिष्ठांना द्यायचं म्हणजे तर भाऊंना तिकीट मिळणारच बरोबर आहे का? पण लक्षात घे तरुणांना द्यायचंय म्हणल्या कोण? संधीचं सोनं कर का ना. संधीचं सोनं कर. चांगला चान सुकू नको का? बघ नाही दुसऱ्या गावातली रे लका. नाही दुसऱ्या गावात कसं जाऊन दिलं आपण जावा. हा भाऊला नसलं आमच्याच घरात पाहिजे. भाऊला तरी द्या तर मला तरी द्या. मग काय तर मग आम्ही तयारी करावं लागेल की. तयारी म्हणजे जोरात तयारी कर का ना. आम्ही कशाला? हा आम्ही प्रचाराला. काय म्हणतोय? आमदार साहेब आले की आपण द्यायची कर गाण्याच्या नावानं घोषणा. आणि मग द्या किला का तुम्ही कशासाठी? आमचा नेता गणा जैसा होत आहे. आणि आपला तो उज्या बाजा आपला तो उज्यानं कुठे गेला या पप्या टप्या गेल्यात बाहेर कामाला नेमकी आता गेल्यात. आता काय आम्ही दोघं आहे की हँडल करतो की दोघं. अरे हँडल कर. अरे होय
झडपी अध्यक्ष झालो तर लाल दिव्याची गाडी असते काय रे विषय का ना आयला अख्या गावात मी मोकळ्यात फिरवणार लाल दिव्याची गाडी सगळ्याला दाखवणार आणि गाडीतनं हात बाहेर काढणार ए बघा बघा म्हणणार तुमच्या बरोबर बसणार का ना आज लाल दिव्याच्या गाडीतनं फिरतोय त्याच्या आधी तुला वाईच कडक राहावं लागेल लगेच त्याच्यात वैतावा तरुण नेतृत्व लक्षात राहू दे तू हा आमचा नेता आहे तो आता बघ की भावापेक्षा सुद्धा कडक दिसतो आमदार साहेबांपुढं सारखं असं पुढंच असं सारखं असं करायचं हुई आणि छोट्या तुम्ही तसं म्हणताय माझी समाजकारण खेडोपाड्यात पोचलं म्हणतोय तू म्हणजे टपरीवर नाव लागलं हॉटेलवर नाव लागलं कॉलेजवर सोडलं कळलं मी म्हाताऱ्या कोत्रांना सगळ्याला घेऊन दवाखान्यात जातात तू सारखं विषय का तुझं नाव आहे का ना होय ना काय म्हणतोय का ना बॅनर लावायचं तुझ्या नावाचं लगेच आणि टाका 2-4 कटआउट भावी झडपी अध्यक्ष म्हणून काय पैसे लागतात देतो अरे लगेच पांढरे कपडे बिपडे घाल बरं का तू आता तुम्ही बघत ना की कसा गाणं जलवा माहिती पण लवकर या बरं का लवकर या तिथं आल्या तुझ्या आधी आम्ही तू तिथं माझ्याच मागं राहायचं आणि आमदार साहेब आले की माझ्याच नावच्या गोष्टी द्यायच्या काय करते भाऊला कन्फ्युज झालं पाहिजे तयारी करतो लवकर या बाळासाहेब ओ बाळासाहेब इकडे इकडे काय करताय राम राम अण्णा राम 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 काय झाले बायको गेली रानात बर शर्टाला खाय आणायला हो आणि भूक लागली आणि केली तिच्या बशीच्या घराला कुलूप लावून गेली बर म्हटलं अण्णाचे 10 रुपयाचे बटर आणायच्या दुकानात ना हा यायला अण्णा कवाजीने बंद करून गेले पण फोन लावतो की मी अण्णा ओ बाळासाहेब जगवांना 15 दिवस झाला कुलूप लावून गेलाय लिखीच्या गावाला जगाना 15 दिवस हो हो दुकान बंद आहे हो मग मी इथं काय बसलोय बिन कामाला कशाला थांबला इथं तुम्ही अहो काय झालंय माझ्या अण्णा मला जायचंय काय करायचंय जिवलू पण नाही आणि मला नदीला जाऊन सदरा धुवायचंय म्हणजे 4 वाजेपर्यंत वाढेल आमदार साहेब यायच्या द्या मग सदरा चांगला नकोय आणि हे जेव्हा आलं म्हणजे धावते ती कुत्र्याकडे आपली गावातले पुढारी हो का तुमचा शर्ट आहे बाळासाहेब लॉन्ड्रीत देऊ आपण त्या जगतापच्या आणि नाश्ता चारतो तुम्हाला चला मला नाश्ता सांगतो हो चारतो नाश्ता मिटला प्रश्न आपण जाऊ नाश्ता खाऊ तिथं कांदा भाजी खाऊ दोघं पण खाऊ काय खायचं ते खाऊ चला आणि काय करू पटकीने मी देऊ जातो आणि साधारण धुवून येतो हेच घालायचं आहे परत लॉन्ड्रीत देऊ ना जगताप दिला अर्जंट करून आपल्या मशिनरी त्याकडे वेगवेगळ्या कशाला जगता पण कोण काय असल्या धावपळीच्या कामात त्याने कुलूप लावा म्हणजे व्हायचा कोटाना नाही मी फोन केला येईन सगळ्यात महत्वाचं आमदार साहेब तुमचे रिलेशन अतिशय चांगले आमदार साहेबराव माझ्या लय प्रेम का अख्खा महाराष्ट्रात प्रेम करतो अण्णा हे गावातल्या पुढाऱ्यांना माझं महत्व कळा आमदार साहेब माझा शब्द पडून देत नाही हो ऐका की ती फोन राहू द्या माझं महत्वाचं काम करायचं काय काम करायचं आमदार साहेबांचे नियोजन चाललंय ना आता ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला न्यायचंय जायचं आपल्या गावातले बरेच म्हातारे नटलेत की मग आता मी पण बसतोय ना त्या म्हाताऱ्या माणसात मग तुम्ही आमच्या गावचं कुठे जावा तुम्ही ठरवलं काय बी होईन तुम्हाला जायचंय बघा आपलं नाव जगन्नाथपुरी वृंदावन अयोध्या मथुरा काशी आणि तुमचं तिकीट बसवायचे तुम्हीच करू शकता अण्णा तुमचं तिकीट फायनल वा वा फक्त एक काम करा एवढा मोठा माणूस या कागदावर निवेदन तयार करा मी बरोबर गपचिप आमदार साहेबांच्या बाजूला खोपा काळजी करा का तुम्ही आणि मी सांगतो अण्णाचं काम करावं लागतंय तिकीट बसावं लागतंय विमानात नाही जायचं अण्णा तर माझं काय प्रश्न पाहिजे का आपण आता काय करायचं नाश्ता करू शर्ट देऊ तिथं लॉन्ड्री चला माझं बस चला आधी नाश्ता करू मग काय चालेल चालते काय पाटील काय सुभाषराव काय म्हणता कशाचं काय मग तो पाहायला नख राहिला नाही माझ्या ते आमदार येणार आहेत ना आणि तुम्ही निवांत इथं बसला राव दुसऱ्याला तोंड घसे पाडायची सवय तुम्हाला पहिल्यापासून नाही तिकिटाची हौस तुम्हाला आहे कमाल आहे ते रामभाऊला आहे तुम्हाला नाही ना मला नाही मग कशाला काळजी करता अहो तसं कसं कशाला काळजी गावचं प्रतिष्ठित कोण तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील ह्या राजकारणी लोकांची काय असं काय बला अंगावर आले की अंग झटकून देते ती बघावं लागतं आपल्या दोघांनी आमदार साहेब काय म्हणलं
तुम्ही 4 जण ठरवा. हा ठरवा. चौघात एकमत करा कोणाच्या घरी चहाला येऊ. हा रामभाऊनी मोठं मन करायला पाहिजे होतं. रामभाऊ काय म्हणलं, तुम्हा तिघांना पण कान्सुलीनं झापडीत पाडीन जर कोण म्हणलं माझ्या घरी आणायचंय तर. रामभाऊला राजकारणाची लय खास आहे. त्याला जिल्हा परिषदचं तिकीट पाहिजे, बाकी काही नाही. मग तिकिटासाठीच खाटाटोप चाललाय ना. मतलब आहेच ही लोक. मग तुम्ही का काय करता, तुम्ही का पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरताय? गावची इज्जत आहे अध्यक्ष. जबाबदारीची जाणीव होती ना तेव्हा पायाला भिंगरी लावावं लागती. ग्रामपंचायतचं तिकीट त्यांच्याच घरात, जिल्हा परिषदेचं तिकीट त्यांच्याच घरात, पंचायत समिती म्हणलं त्यांच्याच घरात, गावात कुठलं काय करायचं त्यांच्याच घरात. मग आपण कोण आहे, सतरंजा उचलायच्या का नुसत्या? आता तीच करायची वेळ आली. काय करायचं बरं, आता काय करायचं मला सांगा बरं. तुम्ही जाता का? कुठं जाऊ की रामभाऊच्या तिथं? म्हणजे आलो मी हिथं आलो तुमच्याकडे, तुम्ही मला कॉल वाचते इकडून तिकडे सांगा की करीत असतो. तिकडून इकडं इकडून माझ्या वयाला सोबत आहे का? तुम्ही सांगा ना सुभाषराव सासरवडेला अर्जंट गेलात म्हणून. नाही नाही असं नका, मला तोंड कशी पाडू नका. तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे. अहो त्याचं नव्हतं होऊन बसतोय. ह्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं आणि त्याला मेन कडा रामभाऊ आहे. नाही जावं तरी पण रामभाऊंची आब्रू गेल्यासारखं होईल. चालावं लागेल तुम्हाला. बर मी अर्धाच कप चहा पिणार, मला तिथं फोर्स करायचा नाही. नाही मी अजिबात करत नाही. आपल्याला कामाचे, आपल्याला खाण्यापिण्याचे लोक नाही आपण. चला बरं तेवढं काय. चला आता तुम्ही म्हणताय म्हणून येतो. नाही म्हणतो ना, यावंच लागेल. जबाबदारी आहे तुमच्या अंग झटकून नाही जमत तुम्हाला. चला. संजू शेठ काय राव, हिमाल नाही पटलं बरं का? काय? 5 मिनिटं अगोदर येऊन बसले तर रामभाऊजी तिथं. अहो 5 मिनिटं 10 मिनिटं अगोदर आले, त्याला मी काय करणार? मला माहिती आहे आमदार लवकर येणार. आमदार जर नाही आलं ना मग मी तुमच्याकडे बघतो. तुम्ही तर म्हटला मी ओढून आणतो फक्त. अहो आलेत ना, आता जाऊ द्या की तिथं. सरपंच तुम्हाला हीच कळत नाही, आमदार साहेब म्हणजे वेळेचं बंधन पाळणारा माणूस आहे. बस दरवेळेस तुमची असलंच असतं. ती काय, ती तुमच्यासाठी मोकळेच वय थांबा. मी काय म्हणतोय सरपंच, जेवणाची व्यवस्था व्यवस्थित झाली ना? सगळंच केलंय मी, सुक केलंय, वल्ल केलंय, सगळं केलंय. पण आता तिथनं आणायची जबाबदारी माझी. आणि त्याला पाटापाटा तिथं तुमच्या तिकीट कापायची वेळ येईल. रामभाऊ एकाचं 2 सांगणार तिथं, आणि मग तुम्हाला तिकीट नाही तर आम्हाला नाही. आमदार साहेब कसा झाला प्रवास? एकदम मस्त झाला रामभाऊ. छान केलंय गार्डन वगैरे रामभाऊ अलीकडे वाढवलं काय? पहिल्यापासून मला छंदच आहे. गायरानातली जागा धरली सगळी यांनी, रामभाऊने अतिक्रमण केलंय सगळं. लोक बोंबालते तुम्हीच दिली मध्ये नाही का सरकारी योजना? बरोबर आहे. नाही पण छान केलं रामभाऊ, मला पटलं बरं का, मस्त केलं. आणि ते काय झालंय, पाण्याची लय गंभीर झाली बरं का परिस्थिती. कावरिंगने पाणी नदीत सोडावं लागतंय, कारण लय लोक बोंबालते त्या. आणि लाईट रातची शेतकऱ्याने मारायचं का सांगा आता. मला तर चुकाट्याचं भ्या वाटतंय. आणि लाईट रातची रामभाऊच्या रानात इतक्या गळ पाडल्या ते पाय दिवस तोवर गुडघ्यात का पाय जातोय त्याच्यात. आणि रामभाऊ बसतोय बांधाव आणि मला होतो बाळो तिथलं फुटलं आणि तिथं तो मरा टाक. असं बाळू कावरिंग मारी कष्टाशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याला कष्ट करावंच लागतं आमदार साहेब. मग तुम्ही करा की कष्ट, आम्हाला गरीबाला कशाला रानात लावताय? दुसरी गोष्ट आमदार साहेब, निश्चितपणे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना 24 तास लाईट कशी मिळेल? परिषद मध्ये विधानसभेला हिला माटा मानव आवाज उठवा. आणि हे आमच्या काय द्याला नाही असू द्या, बाळासाहेब आहे सगळं लक्षात. आमच्या गावचे कर्ज माफी पण करा की. माझ्यावर कर्ज आहे जवळजवळ 3300 रुपये. नाही पण ऐका ना रामभाऊ, बाळासाहेब आज पण असेच का? बाळू मला लय टेन्शन नाही. ह्यांना काय लोक सांगत नाही ते येऊन तक्रारी माझ्यापाशी करते. ठीक आहे नको टेन्शन घेऊ आमदार साहेब. ह्यांची मैच चोरीला गेली. चोरांचा एक फार सुळसुळाट झालेला आहे. त्या संदर्भात तुम्हाला लक्ष घालावं लागेल. नाही कसं आहे रामभाऊ, बरोबर आहे. बाळासाहेबांनी पण मुद्दा काढला. पाण्याचा प्रश्न गंभीर आणि विजेचा जे आहे ना, किमान 7 दिवस तरी दिवसाची वीज शेतकऱ्यांना गोणस आले ते आमच्याकडे वर्ण पुरात. आणि एक गोणस 15 पिलं तिथे तो नसतो राहणार. असू द्या बाळासाहेब, भावना कळल्या मला तुमच्या. मग आपण आपल्या मायबाप सरकारला सांगायचं नाही तर बरोबर आहे बाळू. शेतकऱ्यांचं तेवढं लाईट दिवसा द्या. नक्की आता तुम्ही मला संधी दिली ना, लोकप्रतिनिधीमधून विधिमंडळात मी हा प्रश्न मांडणार, प्रयत्न करणार, 100% करतो. आणि रामभाऊ चहा कसा काय होता? अगदी उत्तम होता रामभाऊ, छान होता. माझी बायको ना
सुगरण आहे बरं का अरे वा, छान छान. फर्स्ट क्लासच्या. मस्त आवडला मला रामभाऊच्या. तालुक्याचा आमदार आले तर काय सांगा. असू द्या बाळासाहेब. अरे साहेब तुम्ही यायचा म्हणून माझ्या बायकोने धपाटी करून ठेवली ती नाश्त्याला. दही आणखी वाळ्या हिरव्या मिरचीच्या चटणी करून ठेवली ती. बरं असू द्या राम. ऐका ना, वहिनीनं धपाटे दिलेल्या आमदारांना कशाला सांगू? नाही असू द्या, प्रेम आहे त्यांचं बाळासाहेब. पुढच्या वेळेस नक्की तुमच्याकडे येणार. माझ्या घरी यावं लागतं. 100% मी येणार. आमदार साहेब ह्यांची बायको नांदत नाही तेवढं लक्ष घाला. हो जावाय बापू काय बोलताय? आय एम सॉरी. ह्यांची आता बायको पण नांदत नाही. आता ही नाही ह्या समस्या आमदारांनी प्रश्न सोडवायचा हिला का? बाळू थांब ना. नाही आता तो प्रश्न आमदार साहेब हे जर समस्या तुमच्यापर्यंत आम्ही गावात मांडले नाही ना, लोक आम्हाला नाव ठेवतात मग त्याची मधली माणसं कामच करत. त्यांची बायको नांदत नाही, आमदारांनी काय करायचं? तुझ्या धपाट्याचं काय करायचं होतं? नाही असू द्या, जाऊ द्या. माझं प्रेम आहे. ऐका ना बाळासाहेब रामभाऊ, मी म्हणतोय पाटीलांना अध्यक्ष दिसत नाहीत, त्यांना सांगितलं नाही का? याचे जे काय झाले अध्यक्षाच्या घरी लय कशा चाललाय 7-8-10 दिवस बायकोच्या दोघांच्या खटका उडत्यात. बरं असू दे, बाळू घरातलं नका सांगू. पर्सनल गोष्टी सांगू नयेत. मग ह्यांची कशी सांगितली? शेजारची भांडणं मिटवायसाठी ते गेलेले आहेत आणि तुम्ही अर्धा तास लवकर आला साहेब. येतील सगळ्यांना सांगितलं. आले बघा आले. या सुभाषराव या. काय झालं रामभाऊ? सावकाश बसा. बरं का आमदार साहेब, गावात एक नवरा बायकोचा वाद होता. बर आज 4 दिवस झालं तीच दुष्पान होतं, मिटवूनच आलो. तंटा मिटून आलो. सोडीता मी ते कुठे आला आम्ही. आली की हे काय आले की या चेअरमन मेंबर या सरपंच या बसा. छान वाटतं आता रामभाऊ. बाकी गावात तुमच्या आशीर्वादाने सगळे विकास कामं चालू आहेत. सरपंचांना वेळोवेळी मी मार्गदर्शन करत असतो. बाळू त्याच्यात लक्ष घालतो. तंटामुक्तीचं काम चांगलं आहे, पाटीलांचं काम चांगलं आहे. फक्त सरपंचांना ह्यांना जरा सूचना द्या की कामं दर्जेदार करून घ्या. नाही आहे ना नक्की. आता ते स्मशानभूमीच्या रस्त्याचं काम चालू झालंय नाही का? झाली काय म्हणतात मी तो झाली थोडीशी कॉन्ट्रॅक्ट वर नाही झाली पाहिजे, त्याची काळजी घ्या अध्यक्ष. मसनवाटीचा रस्ता आहे का नाही जरा गुडगुडीत करा. काय होतंय मसनवाट्यामध्ये मय चाले ना ती मडे लुकू हालत रोज माणसं मारते. काय राव पाटील रोज मारते. तासाला माणूस मारते. आपण करायचं, आपण त्यांनी नाही. साहेब तुमच्यामुळं गावाला एवढा विकास निधी मिळालाय, खरंच तुमचं मनावर तितका आभार. नाही असू द्या, तुम्ही पण एवढं प्रेमाने मला मत दिलं, निवडून आणलं, तुमचे पण आभार आहेत. लीड वाईज वाढाय पाहिजे. हो असू द्या बाळासाहेब, लीडचा विषय आता काढून टाका राव. झालं गेलं ना. बाळू दुसरे पंचवार्षिक आली गप केला का? बाळासाहेब आपलं तिकिटाचं बघा. अण्णा ह्या बाकीच्यांना बोकून घेऊन द्या, तुमच्या तिकिटाचं मीच मार्गी लावतो ग. थोडं आमदार साहेबाचा मूळ बघून ठोका टाकतो. मग चेअरमन काय म्हणते सोसायटी? 1 नंबर चालली. सोसायटी 1 नंबर चालली आमदार साहेब. बर 15% डिव्हिडंड वाटला. अरे वा. हा आणि 90% वसूल आहे सर. छान हो छान नवजून चालू आहे. लोकांना लाभ चांगला मिळतोय आणि बाकी जर दुसरी काय अडचण आली की तुम्ही आहेत. नाही 100% या माझ्याकडे मी आहेच. सरपंच तेवढं रेशनिंग माझं चांगलं चाललंय सांगा. मागच्या तक्रार झाल्या त्याच्यावर 1 नंबर चालवलं तेवढं सांगा आमदारकडे. गाडीत बसताना सांगतो की तुम्हीच सगळं करताय. मग सरपंच काय कुजबूज चालली? मेंबर काय आहे का? नाही त्यांचा एक प्रस्ताव आहे, तुम्ही सांगतो तुम्हाला. बर काय असेल ते घेऊन या माझ्याकडे. आता मी आलोय ना, मी तर कमी पडणार नाही, तुम्ही पण माग हटायचं नाही. मग रेशनिंगवाले चालू ना व्यवस्थित? धान्य पोच झालं पाहिजे, काही तक्रार नाही आली पाहिजे. गोरगरिबांचं व्यवस्थित झालं पाहिजे. नाही साहेब, सगळ्यांना कुणी गोरगरीब असू नये, कुणालाच मी ठेवत नाही, सगळ्यांना धान्य देतो. तक्रार नाही आली पाहिजे. नाही अजिबात कोणाचीच येणार नाही साहेब इथनं पुढे. विचारा वाटलं सर, सरपंचाला विचारा, सदस्यांना विचारा. अच्छा मग पाटील काय म्हणतोय गावगाडा? बर का आमदार साहेब? बोला अध्यक्ष. पाटलांच्या अनुभवाचा फायदा गावात तंट मिटवायलाच नाही, पण विकास कामाला एवढा जे होतोय का नाही. आणि अशी माणसांना प्रत्येक गावात जर असतील ना, तर गावाचं गाव पण नक्कीच नाही. अशी ज्येष्ठ माणसं आहे ना, बरोबर ज्येष्ठ पाहिजेतच. बरोबर पण उड्या मारून भांडणं कोणाचे असले तर ज्याची चूक आहे त्याला एखादी कान फाडून मारून गपच अरे काय वा. पण झाले काय आमदार साहेब, मी डाळिंबाची बाग लावली 7 एकर. बर. ही जलप्रदूषण, हवाई प्रदूषण याच्यामुळे बागावर कोणता रोग पडला हेच कळायला गेलंय मला. काय फवारवण काही नाही. पाटील आमदार साहेबांनी तुमच्या रानात औषध मारायचं, तुमचं तुम्ही बघा ना, करा परीक्षण राव. नाही असू द्या रामभाऊ, काय ना कृषी विभागाशी संपर्क साधून बघून आपण काहीतरी हवामान बदलाचा एवढा दुष्परिणाम होतोय ना आता पिकांवर,
करू आपण काहीतरी उपाययोजना त्याच्यावरती. ए यार गाणं किती उशीर लावतोय का? आमदार साहेबला का तिथं आले तर? अरे बरोबर आहे आमिर छोट्या, पण भाऊ पुढे जायचं मला बी वाटतंय का काय लागा गाणं? मग नको येऊ तू, नको येऊ, जाऊ दे. आम्ही दोघं जातो आम्ही. नको आज कर तिथे कपडे मला मी घालून जातो. अरे तसं नाही, पण भाऊला काय वाटलं का? काय वाटेल म्हणजे काय? आणि तू तरुण नेतृत्व म्हणून पुढे गेलेला भावना नाही आवडणार का? आवडेल, पण मला तिकीट दिलं तर अरे गाणं लागा तिकीट तुलाच आहे का? चल तू बस. जाऊन दे दुसऱ्या गावात, तिकीट जाऊन दे, नको ह्याला. असं का दुसऱ्या गावात जाऊ दिला का छोट्या? एवढा भेटतोय कशाला गाणं? अरे तसंच नाही, पण तुम्ही दोघंच माझा प्रचार करणार. अरे गाण्याला का आम्ही दोघं म्हणजे 200ला भारी पडतोय बघ तू आता. माझ्या बघ तर बघ, माझ्या बघ फक्त चल. असा प्रचार करा, असा प्रचार, अशा घोषणा द्या ना, लोकांच्या घरातली भांडी पडली पाहिजेत. चालत जायचं नाही मग अरे काय आणलं तुझ्यासाठी? काय फॉर्च्युनर हे जेव आणि मग बस तू. होय ना छोट्या, असू आता ह्याच्यावर जर जायचं असेल ना तरी चढप्या दिसलं की लाल दिव्याच्या गाडीत वांगा 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 अशा गावात पुसू का? गोगट टाक, गोगट टाक. बस होय का ना? पांढरा नव्हता काय रे? ह्योच कसा कसा भाऊच्या कपाटात डापलाय मला माहिती. बस. हा हाताची घडी, हाताची घडी, हाताची गोळी होय. पाडली बी छोट्या गोष्ट द्यायच्या बरं का तुला का? गावागावात घुमताय काय? गणदादाची जयंती आहे. हे आम्ही अरे हो जयंती आहे मग तू या. जयंती नाही मिरवणूक काय म्हणायचं? गणदादाची मिरवणूक आहे. असं कर. एकच दादा, गणदादा, एकच दादा, गणदादा, एकच दादा, गणदादा, तिकडून आला, गणदादा, तिकडून आला, गणदादा, आमचा दादा, गणदादा, एकच दादा, गणदादा, आला रे आला, गणदादा, एकच दादा, गणदादा. तू बस कुत्रा, अरे कुत्रा तुला कळतं का रे? भावी झडपी अध्यक्ष आहे की मी. गावातली कुत्री मला बोखायला माणसं काय किंमत द्यायची? उशीर करू नको. आमदार साहेब निघून गेल्यावर काय करणार आहे? घोषणा दे. हाताची घडी. एकच दादा, गणदादा, आमचा दादा, गणदादा, तिकडून आला, गणदादा, तिकडून आला. शेतात काय आहे रामभाऊ आता मग? आमदार साहेब, रामभाऊच्या शेतात काय नाही असं विचारा. अरे वा. उदर आहेत एवढं मोठं काय बोलतोय रामभाऊ? पाणी उंदरांनी तरी कुठं जायचं? प्राणी मात्रावर दया करणार रामभाऊ. पीक खाल्लं तर मी काय छेर सुद्धा हाड सुद्धा म्हणत नाही. पण माझा गणा पहाटेपासून शेतीत जी राबतो, सकाळी जे आलं ते अजून आला नाही. इतकं कष्ट करतं पोरग, नुसता ऊसच आहे. म्हणजे तुमचा पुतण्या तो हो, हो, हो. कोण रामभाऊ? हेच का तुमचे पुतणे? हो, सावकाश येऊन दे त्यांना. माय बाप, हो 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 माय बाप, हो. नाही असू दे. माय बाप. नाही असू दे. का कुठं लागलं नाही ना तुम्हाला? नाही नाही. तुमचं बसा, दर्शन बसा. झालं, मन आनंदी झालं. नाही या बसा. रामभाऊ हेच का तुमचे पुतणे? आमदार साहेब, आहे असं या, घाबरू नका, पुढे या. एकदम बसा. माझं भावी नेतृत्व आहे. आणि असू द्या. काय माहिती का बोल साहेब, माझं समाजकारण इतकं सुंदर आहे ना बळका. तुम्हाला तर सगळ्याला माहितीच आहे. अक्षरशः माझा वाढदिवस होता आमदार साहेब. तर रक्तदान शिबिर मला सांगू द्या, मला बोलू द्या, माझा आवाज दाबू नका. बोलू द्या. तर माझ्या वाढदिवसा दिवशी मी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. तर 500 बाटली रक्तदान झालं गावात. काय म्हणताय? आणि तुमचा वाढदिवस होता ना, तर मी जवळजवळ 100-500 वृक्षारोपण केलं. वृक्षारोपण केलं. कुठं जागा शिल्लक ठेवली ना गावात. काय रामभाऊ? दिसेल त्याच्या रानात झाड लावत होतो. आणि आमदार साहेब, माझी फक्त एकच तुम्हाला कळकळीची विनंती, शेवटची. कवर तुम्ही म्हातारी बैल रेसला पळवणारे आमच्या सारख्या हुतकुरू आदर्श तरुण युवकांना संधी दिली. असू द्या. बरं आहे का? चला रामभाऊ, आता झाली सगळ्यांचं आता सगळं ना. येतो आता मी, निघतो. अध्यक्ष पाटील. आमदार साहेब जेवून गेला असता. नाही नंतर भावना जरी दिला तरी परत म्हणजे भावना आहे असू द्या. त्या तिकीटाचं माझं मी बघतो. चला येतो. सरपंच, मेंबर, काळजी घ्या. पाटील चला. चेअरमन. हो चला. एक मिनिट आहे. हा बोल बाळासाहेब. एवढं मार्गी लावावं लागतंय. काय अर्ज आणलाय?
हे ना तिकिटाचं अण्णांच्या तिकिटाचं ना 100% करतो, काय काळजी करू नका. बस, बस, अण्णांच्या बस. तिकिटाचं काम करणार मी. चला येतो. हा ओके ओके येतो. चल चल. रामभाऊ तिकिटाचं काय म्हणत होते ते? ह्या बाळांची परस केली अण्णांची. अण्णाचा काय संबंध आहे? अण्णा काय आपल्या गावातला आहे तवा? तो गावचा का शिवचा? खुशाला का माझ्या परस केली? तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं होतं 8-10 दिवस झाले हाकलून द्या अण्णाला. तुम्ही सासऱ्याला तुम्ही तिथं ठेवून घेतलंय. हा? आणि गणाचं काय तुमच्या पुतण्याचं काय वेगळं चाललं होतं? आबरू घालवली आमदार साहेब त्याच्यामुळे निघून गेलं. हातानं पायावर दगड मारून घेता रामभाऊ तुम्ही. ह्याच्यासाठी आणि म्हणतो आम्हा तो- दोघाला तोंड घरचे पाडताय. ह्यासाठी म्हणतो आमच्या दारात होते चहा पाण्याचा कार्यक्रम. तुम्ही जा तुम्ही सुभाष. बघा तुमच्या परीने तुम्ही बघा. बघ तुम्ही बघा. जा. आलोच मी थोड्या वेळात गाडी घेतो. सायकल घेऊन जातो घरी. जातो घरी बाबा. ए वा 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 छान, अभिनंदन. मोठं झाला पोरानं तुम्ही. छोटू तू तर झाला मोठू. वा नाही चांगल्या घोषणा देत होता. दि बरं घोषणा. नाही बाबा मला नाहीत, आमिरने शिकवले मला. आमिर ना. वा बेस्ट. तुला म्हणलं होतं का नाही भावला आनंद होईल म्हणून. आमिर मोठा झाला की तू. मी असताना माझ्या विरोधात घोषणा. भाऊ तुमच्या विरोधात कुठं? म्हणजेच की गाण्याचं नेतृत्व एकच वादा. रामभाऊ दादा. घोषणा काय होत्या आमिर? रामभाऊ दादा एकच भाऊ रामभाऊ. अशा दिल्या काय? हा भाऊ. ए उभा राहा. दिली घोषणा. ए उभा राहा. तुमच्याच नावाची घोषणा देत होतो भाऊ. मागाशी माझं कान काय जळलं होतं काय? उभा राहा. उमलतं नेतृत्व. भाऊ मी काय लोकांचं ऐका. लोकांचा नाही म्हणून ए आगुळपाना जर आणला ना मारीन मरस्तवर. हा लोकांचा नाही म्हणून माझा शर्ट घातला काय? मी राजा बाबू दिसत होतो का नाही? राजा बाबू दिसत होतो का नाही? राजा बाबू दिसत होता. तुला रामू बाबू दिसला नाही घोषणा द्यायला? हात खाली. हात बांध. हात बांध. हात बांध. माझ्याकडून बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांचीच ही व्यावळत आहे. 5 एकर फुकेल. मी सत्ता सोडणार नाही. लाज कशी नाही तुला वाटली? उमलतं नेतृत्व. अरे गाढवाला जर ए नालायका तुला घोड्यावर पोरांनी गपके पोरांनी तुला घोड्यावर बसवलं माझ्या विरोधात बंड करतो काय? नाही भाऊ. मला ना तुला घाल कुत्र्याला बाळ्यांनी शिफारस केली. हे मुच्छड छापला आमदार म्हणे तुला तिकीट देतो. भाऊ माहितीये का तुला? माझा उद्देश चांगला होता. पोरं म्हणली तरुणांपैकी तुला आणि ज्येष्ठांपैकी भाऊला. ती म्हणली तरुणांना संधी द्यायचं. लोकांना गेला असतं ना तरुण ना ज्येष्ठ. तिकीट गेलं फास्ट. तुझ्यामुळे या गावाला सुट्टी नाही. अन्न कट्ट्यांना मुच्छड घरीच्या शिमा लाडून ठेवलं काय म्हाताऱ्याला? ए शिमा हिड आता काय हो खाली बस. गेले का आमदार साहेब? चहाला नावचलं का माझ्या? लय नाव वाजलं. इतकं नाव वाजलं थाय थाय नाचत होतं. त्याच्यामुळे तुझ्या म्हाताऱ्याला तिकीट दिलं. एवढं नाव वाजलं चहाला तुझ्या. अण्णांचा काय संबंध आहे याच्यात? नाही ना संबंध काय. अगं तुझ्या म्हाताऱ्याला तिकीट दिलं मुच्छडला. आमदार म्हणले आमदार अण्णांचं तिकीट फिक्स. आला का आम्ही आयुष्यभर आमदारच्या माग पुढं पळतोय. ही कुठनं आलं मागणं आलं तिकीट झालं. अण्णा नाही तसं करायचे. कसं करायचं? ए बाळांनी शिफारस केली. म्हणला ह्यांचं तिकिटाचं बघा. ते म्हणले काळजी कर नका माझ्या हातातला इशे. तिकीट फायनल. आम्ही बोलावतो घरी. आम्ही करतो चहा पाणी. आम्ही करतो जेवण खावण. आणि तिकीट मुच्छडला. हा ना घेणं ना देणं खातंय गाढवासारखं लोहतंय. अरे माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाला खाली बघायची वेळ आली. तिकीट काय घराच्या बाहेर जायचं होतं का? तो जोक कर गाण्या लाडवून ठेवलाय तू. अरे अरे आबरू गेली माझ्या. गाडवावर बसून आला. सायकलीवर बसून आलाय. म्हणते एकच वादा गणा दादा. आणि रामभाऊ कुठे गेला? त्याला दिसलं नसेल तुम्ही. ना आज संध्याकाळ होऊ दे. मी बांधून आणणार आहे.
तुला बी गणाला बी, आणि तो राक्षस झोपला ना हाय त्या जाग्यावर त्याला चटणी टाकणार. एवढं कसलं डोक्यात राग घालून घेतलंय तिकिटासाठी? माझ्या स्वप्नावर पाणी फिरवलंय तुझ्या म्हाताऱ्याने. आजच्याच पिशवी भर आणि म्हणाव गेट आउट इन माय हाऊस. मी नाही सांगणार तसलं तिकिटासाठी का तसलं वड दाखवायचं नाही. आज संध्याकाळ होऊ दे, सगळ्याला एका एकाला रशीनं बांधून हाणणार आहे चापकानी. हा अण्णा काटताना माझ्या अण्णाला काय बोलायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते. अयो किती घाबरलो. अण्णाच्या लाडक्यान 2 पाय मडके. ए चल निघतो बे, तुझी नाही गरज. मला पण तुमची गरज नाही सांगून ठेवते. असल्या 56 करून आणेन. रामबाचं नाद करते काय? आयला संजू शेठ तुम्ही पाक मूड घालवला बरं का. मूड कशाचा? कुणी घालवला मूड? तुम्हीच घालवला. तुम्ही आमदारांना ओढून येतो मला घरी जेवायला. अरे का आमदारांचा मूड घालवला त्या येड्याने? अरे तुम्ही वाटोळ केलं. मी बरेच वेळ सांगतोय सांगा 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 आमदारांना सांगा. अहो त्यांचा मूड चांगला होता, जेवलं असतं चांगलं. मूड कोणी घालवला आमदार साहेबाचा? कोणी घालवला? गणानी, ह्या पुतण्याने. हा आणि मग त्याचं काय, जेव्हा येणारच होतं, सुख खाणार होतं आणि पेणार होतं. मग का आता? अहो पण आता करायचं काय? एवढं आमदार साहेब गेले निघून, हे केलेलं सरपंचाने एवढं वायाच गेलं ना. वाया जाणार नाही. मग चेअरमन साहेब वाया जात नाही. हे इथं रेशनिंगदार आहेत, चेअरमन आहेत, सरपंच आहेत, संजू शेटे. आपण चांगला ताव मारू ना. नाही 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 अजिबात नाही. मी कोल्या कुत्र्याला मांजराला घालील पण तुम्हाला घालायचं नाही. अयो मग मी असं करा, मला कोला समला कुत्रा समजा, पण ती पातीला माझ्या पुढे ठेवा. एक वेळ ती कोली कुत्री लय चांगली पण त्याच्यापेक्षा तुम्ही लय बेकार आहे. सरपंच तेल दिलेलं वायाच गेलं म्हणजे. अरे जाऊ दे, नाही जात वायाला. 5 किलोचं बोकड आणले ना. नवरा बायको आम्ही ना, आम्ही नवरा बायको दोघं बी पत्र्या वाळवून खाऊ पण तुम्हाला नाही अजिबात. लका वाळवून खायला मटण ती बोकडाच आहे. हा लका आम्ही जेव्हा भावाची माणसे घाला. हे म्हणजे अजिबात नाही. तुम्ही तुमच्या घरी जा, पळा, थांबू नका अजिबात. सरपंच तुम्ही लय राग होता राव. चला चार घास खाऊ. अजिबात नाही. गौरी मला उचललं वाड्या कुत्र्याला जेवाय. रामभाऊ अहो का पाय खोडताय तसं बोकडासारखं. पुतण्या तुमचाच गाणा, सासरा तुमच्याच घरातल्याच माणसांनी घात केला. हा माणसाने माणसं सांभाळावी. अहो गप्पा की अरे कसं का बसू? धीर धरा. अरे कसं धीर धरू? रामभाऊ तिकीट मिळलं, गाणाला मिळलं तर घरातलाच आहे, अण्णाला मिळलं तर अण्णा घरातलाच आहे. अरे असं घेणं ना देणं आणि तिकीट घेऊन जाणं काय सुभाषराला? ऐका रडू नका. आयुष्यभर काय पाटील. ऐका रामभाऊ. रामभाऊ पुढच्या 5 वार्षिक मध्ये तुम्हाला तिकीट देऊ आपण. शांत व्हा, सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या बायको तुम्हाला तिकिटाला पैसे देणार, तुम्ही पण तिकीट देणार बघा. ऐका की रामभाऊ कशाला मनस्ताप करून घेताय? तिकीट महत्वाचं आता हो. ती काय बारक्या पोरासारखं रामभाऊ. थांबा रामभाऊ काय येण्यासारखं करता? आपण आमदार टाकून देऊ नका. आपण आमदार साहेबांच्याकडे जाऊ आणि सांगू की गाणा बालिश आहे, त्याचा विचार करू नका. आणि अण्णा काय ह्या गावचं आहेत का तेव्हा विचार करायला? आपण जाऊ ना आमदार साहेबाकडे. आमदार मला भारतातलं नाही आणखी वेळ गेली नाही, फॉर्म भरलं नाहीच, तिकीट माघारी घेतायचं. हा तुम्ही काळजी करू नका, फक्त रडू काय नका. तुम्हाला राजकारणातलं लय धडे शिकायचे तेव्हा दोघांकडून का अध्यक्ष? माझ्या तुमचा किती जीव आहे. मी परीक्षा बघत होतो, रडाय काय मी बारके पोरग आहे होय. पण बाळाला सुटे नाही. बाळासाहेबांचा काय संबंध आहे ह्याच्यात? कसं शिफारस केली? आता तुम्ही त्याची शिफारस कर ना. माझं तुमचं होईल. बाबा तुम्हाला पाठच्यानी नाही पोटच्यानी दगा दिलाय. अण्णा सासरा तुमचा आहे, बाळासाहेबांची काय चूक आहे? कशाला सासरा उरावर? 100 फूट रशी आणणार, इकडे 50 फूट बांधणार, तिकडे 50 फूट बांधणार, इकडे ट्रक लावणार, तिकडे हायवा लावणार, ओढणार. बस बोंबलत मिशा ठेवत नसतो. बाळा अरे काय केलं नालायक. अरे काय मूर्खपणा लावलाय तुम्ही? झाले फिक्स. आव टाका गुलाल तुम्ही लगेच. काय म्हणताय? टाका गुलाल तुम्ही. काय झालं? टाळी द्या पाटील. हो बाळासाहेब काय ठीक झालं?
आणायचं तिकीटाचं फायनल केलं मी काय लागून लागून सुभाषराव मला सोडा काही करू शकता बाळासाहेब चुकीचं केलंय बरं का तुम्ही लय चुकीचं केलंय आपला माणूस जवळचा कोण आहे रामभाऊ आहे का नाही बाळा गद्दारी केली दोस्त संग झालं काय तू का नाही गेली अजून इथंच काय माझं तोंड बघायचं बसली रामभाऊ त्यांचा काय संबंध आहे राव त्यांचा काय संबंध आहे माझा नाही तर कुणाचा संबंध आहे? बायको आहे माझी कुठे लावताय बाबू अध्यक्ष ही सगळी ना हे अण्णांची चूक आहे. अहो मी घरातला एक वेळ भाऊचा बाहेरचा परवडला गद्दार वक्ते घर तोंड घेऊन आला सायकलवर झालं गेलं गेलं मिळालं तुम्ही आता वायू झाल्यासारखं नका ओरडू तू ना उठला वायू वायू झाल्यासारखं कर नका तसं नाही भाऊ ही सगळं अण्णांमुळे झालं. तू माणूस गाणी आहे तिथं काय म्हणला म्हातारी पहिलं कशाला पळवताय मारू का तुला तरी बोल तुम्हाला नाही म्हणलो मी आता ह्या अण्णाला राग नाही आला ह्या पाटलाला राग नाही आला आणि तुम्हाला तुम्ही तर तरुण आहे भाऊ तुम्हाला कोण म्हातारं म्हणलं का काय चूक तुमची मला सांगा जिल्हा परिषदेला एवढी तयार रामभाऊनी केली रक्तदान शिबिर केली महिला मेळावा घेतलं करोडो रुपये रामभाऊनी घालवलं आणि मला तू का म्हणला नाही माझी शिफारस कर तुझं आमदार साहेब ऐकतात अण्णा म्हटलं माझी शिफारस करा तिकीटासाठी म्हणून मी तुला माहित नाही जोडीदारी इच्छुक आहे अण्णा तुम्ही तुमच्या गावात झेडपीला उभं राखी हे तर कुठं आमच्या गावात राहिला आला या झेडपी कसलं तिकीट मागितलं मी झेडपीचं तुम्ही आमदार साहेबाकडे शिफारस केली ना झेडपीचं तिकीट म्हटलं माझ्या तिकिटाचा बोला म्हणून बोललो मी अहो काय अण्णा किती चुकीचं आहे ही झेडपीचं तिकीट नाही मग ती ज्येष्ठ नागरिकांची सहल चालवली आमदारांनी इमानानी त्यांनी चाललोय मी म्हणजे तुम्हाला झेडपी तिकीट नाही मिळालं काय करायचं मला झेडपी तिकीट घेऊन कसलं तिकीट मग अहो विमानाने ट्रिप चालली ज्येष्ठ नागरिकाची गया मथुरा काशी कांजीवरम तिकडे जगन्नाथपुरी अयोध्या तिकडे फिरायला चाललेली बरं तुम्ही विजा बरं तुम्हाला अध्यक्ष भाऊची काशी झाली ना आणि माझं आता तरुणाचं तिकीट फिक्स झालं म्हणायचं तू तर लय माणूस गाणी आहे रामभाऊ उतारणार अहो अध्यक्ष मी जर नसतो राजाबाबा म्हणून आलो ना तर तिकीट दुसऱ्या कुठल्या तर तरुणाला गेलं असतं सगळं पोराला बातमी मला गजा बाबू मी का चुपीन ना भाऊ तसं नाही 2-4 महिने झालं आमदार साहेब म्हणले तरुणाला तर संधी द्यायची नाहीतर ज्येष्ठांना तरी मी म्हणलं ज्येष्ठांना दिली तर भाऊ आणि तरुणा दिली तर गणा भाऊ तरुण म्हणजे रामभाऊ गणा म्हणजे बालिश बालिश आणि तरुणातला फरक कळतो का बालिश आहे का बालिश असतो तर तुमचे कपडे घरातले घरात ह्यांचे निवड यांच्या घराचा पागलखाना झालेला ना हे पहिले कुठेतरी इंजेक्शन देऊन आणा कुत्र चावलेले बाबा मला म्हणलं होतं की जा पिशवी भरून ए बया जा साहेब पाकाला आणि रामभाऊ एवढं राजकारणात वाहून घेऊ नका बरं का मरेल एखाद्या राजकारणापारी एवढा मनस्ताप करून घेतलाय समाजासाठी काय रुपयाचं योगदान नाही आणि घरात तिकीट तुझा बाप घेऊन बसलाय तुम्ही अंगावर नको रामभाऊ त्या तिकिटाच्या पाय तुम्ही सासऱ्यांच्या अंगावर जाताय बायकोला हाकलून लावताय पुतण्याला मारताय काय राजकारणाचा जाळ करायचा आहे बेभरवशाचं घरानं झालंय रामभाऊचं अण्णा झालं गेलं गंगेला मिळालं रागाच्या भरात राजकारणाच्या पायात मी तुम्हाला तोडून बोलू आणि बाळू कशाला बाळू नाही काय आय लव्ह यू अरे बाळू मला आता हात मारतून मोका घ्यायला तुझा सुभाषराव क्षमस्व माझ्यामुळे तुम्हाला लय ताप झाला ताप झाला तुम्ही मला सांग कुठला त्रास झाला ना तर पाय काय खोडू नका त्या पायाला सारखं गणा धारा पाण्याची वेळ झाली आणि जाग शिमा चा ठेवू आलूचा मी चला चला अण्णा कशाचा महिने झाला तुझ्या गेलतो बरं का काय आम्ही घाबरलो की